मी प्रदीप मुर्मे. आपण पाहत आहात महाराष्ट्र देशा.com. सध्या राज्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने साहजिकच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना खासदारकीबरोबरच आमदारकीचे वेध लागले आहेत. लातूर जिल्ह्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे हे देखील याला अपवाद राहिले नाहीत. आपल्यासोबत डॉक्टर भिकाणे साहेब असून आपण त्यांच्याशी याबाबत संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब, मला या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा विधानसभा मतदारसंघातून आपल्या नावाची चर्चा आहे, याबाबत आपण काय सांगाल? खरं म्हणजे पुलवामाला झालेल्या भ्याड आणि घातकी हल्ल्यामुळं आपले अनेक जवान शहीद झाले. त्यांना सर्वप्रथम विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. मी ज्यावेळेस 2006ला 9 मार्च 2006ला सन्माननीय राजसाहेबांनी पक्षस्थापना केली आणि माझ्यावरती जिल्हा उपाध्यक्षपदाची जिम्मेदारी टाकली, तेव्हापासून पक्ष संघटन, पक्षवाढ, जनआंदोलनं हे करत गेलो. आणि त्याच वेळेस मला खात्री होती की हा प्रवास एक दिवस मला विधानसभा लढवण्यासाठी सन्माननीय साहेबांच्या आदेशाने तयार करेल आणि मी हे आव्हान झेलण्यास आज तयार आहे. आपली कर्मभूमी निलंगा तर जन्मभूमी अहमदपूर आहे. त्यामुळे साहजिकच उत्सुकता लागून राहिली आहे की आपण निलंग्यातून विधानसभा लढणार की अहमदपूरमधून, याबद्दल काय सांगाल? आता खरं म्हणजे माझा जन्म अहमदपूर येथील मानखेड गावचा, त्यामुळं माझी जन्मभूमी अहमदपूरच आहे. परंतु मी जवळपास 20 वर्षापासून निलंग्यामध्ये माझी वैद्यकीय सेवा, माझं राजकारण, माझं समाजकारण किंबहुना माझी सांप्रदायिक सेवा दिलेली आहे. आणि या अनुषंगानं प्रत्येक गावचे माझे रुग्ण असो किंवा माझे सांप्रदायिक मित्र असो किंवा माझे समाजकार्यातील मित्र असो, या ठिकाणी माझ्याकडं ते त्या आशेनं बघत आहेत की मी विधानसभा लढवली पाहिजे. परंतु अहमदपूरचे पहिले आमदार स्वर्गीय ॲडव्होकेट निवृत्ती रेड्डी हे माझ्या आईचे वडील होते, माझे आजोबा. आणि त्या ठिकाणी राजकारणातील इलेक्टिव्ह मेरिट्स हा जो विषय आहे त्यामध्ये मी बसतो असं दिसतं, कारण वोट बँक हे समीकरण मला अहमदपूरमधून निश्चित साधू शकतं. त्यामुळं निलंगा की अहमदपूर असं जे आपण विचारतायत त्याला माझं उत्तर असं असेल की हृदय निलंग्यासोबत आणि मेंदू अहमदपूरसोबत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण जनतेसमोर कोणते प्रश्न घेऊन जाणार? आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सन्माननीय साहेबांनी जर अहमदपूरची जिम्मेदारी दिली तर प्रश्न वेगळे असतील आणि निलंग्याची दिली तर निश्चितच प्रश्न वेगळे असतील. परंतु मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून लातूर जिल्ह्यातील गेली अनेक वर्षापासून मी पाहत असलेले प्रश्न आपणासमोर मांडतोय. आज लातूर जिल्ह्याला सर्वात जास्त गरज आहे औद्योगिक विकासाची. कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा औद्योगिक आणि शैक्षणिक या 2 माध्यमातून होतो. या 2 माध्यमातून त्या जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतात. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर असो, निलंगा असो किंवा बाकी तालुके असो, औद्योगिक विकास हा 0 आहे जवळपास. त्यामुळं बेरोजगारांना रोजगार, महिलांनासुद्धा रोजगार, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करणे, शेतकऱ्यांना 1.5 पट हमीभाव देणे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणे, त्याचसोबत शेतकऱ्यांना लागणारी कीटकनाशकं, बी बियाणं यांचे 2-3 भाव कमी करणे, या सर्व विषयांना उत्तर देण्यासाठी आणि या सर्व विषयांना न्याय देण्यासाठीच मी
विधानसभा लढवणार आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर सातत्याने निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आपण मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा करतात. याबाबत आपण काय सांगाल? मला असं वाटतं की त्यांची पहिली टर्म ही विकासापेक्षा त्यांना वाटणी भेटावी म्हणून निलंगा तालुक्यातील जनतेनं निवडून देऊन पूर्ण केली. आता त्या टर्ममध्ये त्यांची वाटणी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे, परंतु या टर्ममध्ये त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर कुठंतरी विकास कामांना हात घातला आहे असं दिसतं. अनेक वर्तमानपत्रामध्ये अनेक कोटींच्या कामाचं उद्घाटन झालेल्या बातम्या आम्ही आपल्याच माध्यमातून वाचतो, परंतु हा विकास रस्त्यावरती दिसत नाही असं जाणवतं. निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 1962 पासून आजतागायत या मतदारसंघावर सातत्याने निलंगेकर घराण्याचेच निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. केवळ 1995चा कॉम्रेड माणिकराव जाधव यांचा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघातून निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच निवडून आली आहे. याबद्दल आपण काय सांगाल? खरं आहे, गेली अनेक वर्ष या ठिकाणी निलंगेकर म्हणता येणार नाही, परंतु पाटील घराण्याचं वर्चस्व आहे आणि याला जिम्मेदार ही निलंगेकर जनता आहे. निलंगेकर जनतेनं त्यांना इतकी वर्ष निवडून दिलं म्हणून त्या घराची सत्ता ज्या निलंग्यावरती आहे, मग आजोबा असो किंवा नातू असो. याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट, माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या मतदारसंघामध्ये तोडीस तोड असा दुसरा कुठलाही व्यक्ती तयार होऊ दिला नाही आणि त्याचसोबत निलंगेकर जनतेला सुद्धा उन्मत्तपणा येईल, ती जनता यांची पाठ सोडेल असा विकासरूपी ताकद दिलेली नाही. त्यामुळं ह्या दोन अनुषंगानं आज या मतदारसंघात जनतेकडे दुसरीकडे जायला पर्याय नाही आणि निलंगेकर घराण्याला जनतेवर राज्य करण्याचा अधिकार मिळालेला आहे असं वाटतं. आपण मनसेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात, रुग्णसेवेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात, तर प्रवचनाच्या माध्यमातून आपण सांप्रदायिक क्षेत्रात काम करता. हे कसं काय शक्य आहे आपणास? कदाचित मी राजकारणामध्ये येणं किंवा राजकारण करणं एका डॉक्टरी पेशातील माणसाने ही गोष्ट माझ्या जीन्स किंवा DNA किंवा आनुवंशिक भाग म्हणून असावी, जे की मला माझ्या आजोबाकडून आलेली आहे. प्रवचनाचा भाग राहिला तर त्यामध्ये माझ्या आईचं योगदान असावं, कारण माझ्या आईचे जीन्स किंवा आईची आनुवंशिकता, ज्यामध्ये आई अतिशय चांगलं भजन करते आणि त्यामुळं मी प्रवचन करू शकतो. राहिला प्रश्न माझ्या वैद्यकीय सेवेचा, तर ते कदाचित मी घेतलेल्या शिक्षणाचा भाग आहे. डॉक्टर भिकारे साहेब आणि पुरस्कार असे जणू एक समीकरण बनले आहे. याबाबत आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळेस मी 1992ला तलावपाली, भांडूप, मुंबई येथे पहिलं आरोग्य शिबिर लायन्स क्लबकडून घेतलं होतं, त्यावेळेस मला माहिती नव्हतं की आरोग्य शिबिराचं मला व्यसन लागेल आणि या माध्यमातून मला पुरस्कार भेटते. खरं म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी म्हणालो की 2006ला ज्यावेळेस राजसाहेबांनी पक्ष चालू केला, त्याच्या अगोदरचा काही काळ होता की साहेबांनी शिवसेना सोडली होती आणि त्या मधल्या काळामध्ये पक्षाचं नावही नव्हतं. त्यावेळातसुद्धा या शिबिराचं व्यसन मला एवढं होतं की मी साहेबांचा फोटो ठेवून अनेक गावी आरोग्य शिबिरं घेतले. सांगण्याचा हेतू हा की आज राजकारणात असताना किंवा राजकारणाच्या पूर्वी आरोग्य शिबिरं सतत घेण्यामुळं
त्याचसोबत राजकारणातूनही सामाजिक आंदोलनं शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी करण्यामुळं पुरस्कार देणाऱ्यांनी मला त्या योग्यतेचं मानलं आणि राष्ट्रीय पुरस्कारासारखे पुरस्कार दिल्लीमध्ये 2 भेटले, राज्यस्तरीय अनेक पुरस्कार भेटले. मग मुंबई असो, औरंगाबाद असो, नांदेड असो, लातूर असो. खरं म्हणजे या पुरस्कारासाठी मी धन्यवाद देतो देणाऱ्यांना आणि जनतेला ज्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. डॉक्टर साहेब, 19 फेब्रुवारी हा आपला वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने आपणास वाढदिवसाच्या आगाऊ खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र देशासाठी वेळ दिला त्याबद्दल आपले आणि त्याचबरोबर आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्रदेशा.com. धन्यवाद.